ही अनोखी गाठ. लेखिका स्नेहलता गाडे. भाग 23. चार्ली चोरून चोरून परीकडे पाहत होता. जॉन त्याला नजरेने दटावत होता, पण तो ऐकेल तर ना. परीसोबत आलेला मुलगा आता त्याच्या नजरेत खटकत होता. चार्ली परीकडे पाहत होता आणि माया चार्लीकडे. चार्लीचं लक्ष मायाकडे गेलं तशी ती नजरेने त्याला चल आपण पण करायचं काय म्हणून खुणावत होती. लग्न आणि तिच्यासोबत विचार करूनच चार्लीला घाम फुटला. लगेच तिथून पळ काढला. तशी माया हसली. आरोहीचे आज सतत डोळे भरून येत होते, पण तो होता की आपल्या प्रेमाने तिला सावरू पाहत होता. लग्न झाल्यावर तो आपल्या कामाला निघून गेला आणि ती परी आणि मायासोबत बिझी झाली. जॉन, आमच्या जायची तयारी कर. इथे काही दिवस तू आणि चार्ली सांभाळून घे. मी कुठे आहे हे कोणाला कळता कामा नये. तो आपल्या ऑफिसमध्ये बसून जॉनला काही सूचना देत होता. घाईतच कोणत्या तरी पेपरवर सही करत होता. समोर असलेल्या लॅपटॉपवर नजर टाकत काहीतरी रीड करत होता. एकाच वेळी बऱ्याच कामात तो व्यस्त दिसत होता. जॉनने होमध्ये मान हलवली आणि निघून गेला. बहुतेक त्याच्या बॉसने सांगितलेलं काम करायला गेला असावा. काही दिवस त्याला आरोहीसोबत एकांत हवा होता, म्हणून आजच कोणाला कळण्या अगोदर तो इथून बाहेर जाणार होता, ज्याबद्दल त्याने आरोहीला सांगितलं नव्हतं. परी, आई, बाबा सगळे जिकडे तिकडे गेल्यावर आरोहीने परीला विचारलं. खूप मोठा दिवस होता तिच्या आयुष्यातला आणि कोणत्याही मोठ्या माणसाचा आशीर्वाद नाही हे मनाला टोचत होतं. आज आपली आई असायला हवी होती हे राहून राहून मनात येत होतं. ताई, आता सगळं विसरून नवीन आयुष्याची सुरुवात कर. काहींना मुलं नसताना त्यांना मुलांची किंमत असते आणि काही अभागी असे असतात ज्यांना देवाने आईपणाचं दान पदरात टाकलं तर असतं, पण ममतेचा पाझर द्यायला विसरलेला असतो. ती तुझी आई कधीच होऊ शकली नाही ना. बाबा कधी तुला आपली मुलगी मानतात. जर तेच तुला आपलं मानत नाही तर त्यांचा विचार करून का या सुंदर डोळ्यात पाणी आणते? तुझ्यासाठी मी आहे ते पुरेसे नाही का? इतका देखणा नवरा माझा असताना तर मी कधीच अशा माणसांचा विचार केला नसता. हनीमूनला कुठं जायचं याचा विचार करायचा सोडून त्या पिचका टायर आणि त्या नाजूक बाईचा विचार करत आहे. परी कधी इमोशनल तर कधी हसत बोलते. तशी आरोहीने तिला हलकी चापट मारली. कसेही असले तरी आई वडील होते. त्यांच्याबद्दल वाईट बोलणं तर दूर, पण वाईट ऐकायलाही वेडी चूक समजत होती. या स्वार्थाने भरलेल्या जगात ती बहुतेक 100 नंबरी हृदय घेऊन जन्माला आली होती. ए मधुबाला, आता रडणं सोड आणि आधी आम्हाला सांग, जिजू तुला कुठे घेऊन जाणार आहेत? मायाने इमोशनल वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला. मला काय माहीत, सगळं स्वतःच ठरवून मोकळे होतात. बोलताना आता तिच्या चेहऱ्यावर थोडेसे उदास भाव होते. त्रिलोक तिला घेऊन काय आला, लग्न काय केलं आणि आता सरळ बाहेर जायचं हे कळलं होतं. निर्णय घेणारा तो होता आणि ती फक्त एखाद्या नदी प्रवाहासारखी त्याच्यासोबत वाहत जात होती. समुद्र होता तो अफाट, ज्यात ती अगदी मिसळून जाणार होती. ती संथ वाहणारी आणि तो खळखळ करणारा.
त्यांनी तुला चांगलंच ओळखलं असणार. तुला काही विचारलं तर आधी नको त्या गोष्टीचं टेन्शन घेणार आणि नंतर रडत बसणार. हे कळलं असेल म्हणून सगळं सरप्राईज देणार असतील तुला. परी हसत बोलते. पण आम्हाला आल्यावर सांग हा सगळं. नक्की काय काय केलं तुम्ही तिकडे? तसे जीजू खूप रोमॅन्टिक दिसत आहेत. त्रास देणार हे नक्की. माया दात काढत चिडवत बोलते. पण तिचं बोलणं ऐकून इकडे आरोहीच्या पोटात मात्र गोळा आला. त्याचा तो चेहरा आणि ती नजर आठवून अंगावर काटा आला होता. त्याचं आपल्यावर हक्क दाखवणं कुठेतरी मनाला सुखावून गेलं होतं. बराच वेळ माया आणि परी तिला आपल्याकडे असलेलं ज्ञान सांगत होत्या. थोड्या वेळाने परी आणि माया जायला निघाल्या. खाली आल्या तर सिद्धार्थ आणि चार्ली बोलताना दिसले. परी आली तसा सिद्धार्थ पण उठला. काळजी घे. तुला कधी गरज लागणार नाही, पण लागली तर तुझी बहीण नेहमी तुझ्या सोबत असेल. जाताना परीने आरोहीला मिठी मारली. डोळे भरून आले होते पण आपल्या बहिणीसाठी खुश होती. आरोही परीला मिठी मारून खूप रडली. सगळे मागे सुटले होते पण नवीन खूप काही समोर उभं होतं. प्रत्येक वेळी रडताना डोळे पुसणारी आपली लहान बहीण आता आपल्याला दुरावणार म्हणून वाईट वाटत होतं. सगळे निघून गेले होते. आरोही आता त्या खूप मोठ्या घरात एकटीच होती. कामाला खूप नोकर चाकर दिसत होते. सगळेच आपल्या आपल्या कामात मग्न होते. पुन्हा ती त्यांच्या रूममध्ये आली. पहिल्यांदा असा निवांत वेळ मिळाला होता. आता त्यांची ती रूम ती निरखून पाहत होती. खूप क्लीन सफेद रंगाने नटलेली ती रूम पाहून मनाला वेगळंच समाधान वाटत होतं. तसं कामं काळी करत होता पण त्याला सफेद रंग जास्त आवडत होता. अगदी धुतला तांदूळ होता आपला त्रिलोक. रूममध्ये त्याचे काही फोटो होते. अगदी तो समोरच आहे असं वाटलं. ती प्रत्येक फोटोवरून नजर टाकत त्याला आता डोळे भरून पाहत होती. नजरेत वेगळीच नशा होती त्याच्या, जे आता तिला प्रकर्षाने जाणवत होतं. त्याच्या त्या फोटोवरून हात फिरवायचा मोह तिला आवरला नाही. समोर असला की नजर वर करून त्याला पाहायची हिंमत होत नव्हती. हात लावणं तर खूप दूर होतं मग. पण आता तो समोर नव्हता म्हणून हिंमत करून त्याच्या चेहऱ्यावरून ती नाजूक बोटं हळूवार फिरवली तिने. अंगावर गोड शहारा आला होता. मधोमध असलेल्या त्या किंग साईज बेडवर नजर टाकली तिने. रात्र त्याच्या मिठीत गेली होती. खूप जवळ होता. अलगद तो झोपला होता त्या बाजूला तिने आपला हात फिरवला. तो आपल्या आसपास आहे असंच वाटलं तिला. सगळंच खूप क्लासी आणि महागडं होतं तिथं. हात लावायला पण भीती वाटत होती. वेगळाच सुगंध त्या रूममध्ये जाणवत होता. फ्रेश फ्लावर्स काही ठिकाणी आकर्षक वासमध्ये सजवून ठेवले होते. कर्टन्स पण हाफ व्हाईट रंगाचे होते. टीव्ही, फ्रीज, छोटा बार काउंटर, बाहेर मिनी टेरेस गार्डन, छोटा स्विमिंग पूल, बसायला आकर्षक आकाराच्या चेअर्स आणि एक छोटा सोफा, असं आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या रूममध्ये आणि रूमच्या बाहेर होत्या. सगळं काही तिने पाहून पुन्हा आपल्या रूममध्ये आली. बाहेरच्या रखरखत्या उन्हात त्या रूममध्ये असलेल्या एसीमध्ये तिला खूप छान वाटत होतं. डोळे बंद करून त्या बेडवर आडवी पडली. नुकतेच डोळे बंद केले होते की कोणाच्या तरी मजबूत हातांचा भार
तिच्या नाजूक पोटावर पडला. आत्ताही सकाळच्या साडीत होती म्हणून उघड्या दिसणाऱ्या पोटावर त्या हाताचा थंड स्पर्श होताच खाडकन डोळे उघडले. समोर तोच तिच्याकडे खट्याळ नजरेने पाहत तिच्या बाजूला पहुडला होता. लगेच झरझर गालावर गुलाबी रंगछटा उमटली. आरामात आपला हात तिच्या पोटावर ठेवून तिला आपल्या नजरेत साठवत होता. उठायचा प्रयत्न केला तिने. तो जवळ असताना निवांत अशी ती राहूच शकत नव्हती. रिलॅक्स, डोंट गो अवे लाईक दॅट, अदरवाईज आय वोंट लिव्ह यू ॲट ऑल. तो जवळ आल्यावर तिचं असं दूर जाणं त्याला आता आवडत नव्हतं. म्हणून आता शेवटचं त्याच्या त्या मॅग्नेटिक आवाजात त्याने सांगितलं होतं की अशी दूर जात जाऊ नको, नाहीतर तोच तिला सोडणार नव्हता. पुन्हा त्याचं बोलणं ऐकून तशीच त्याच्या बाजूला पडली. हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. त्याच्या त्या बॉडी लँग्वेजने तिच्या मनावर पुन्हा आपलं राज्य गाजवायला सुरुवात केली होती. तो जवळ असला की ती स्वतःला विसरून जात होती. त्याने तिला अजून आपल्या जवळ ओढलं. यावेळी त्याचा चेहरा तिच्या त्या बगळ्यासारख्या उंच मानेजवळ होता. तिच्या गळ्यात असलेल्या त्याच्या नावाच्या त्या नुकताच घातलेल्या मंगळसूत्रावर त्याने आपली ती लांब सडक बोटे फिरवली. तसे डोळे घट्ट मिटून घेतले तिने. हळूवार त्याचे हात तिच्या त्या मानेवर फिरत होते. मनाला खूप आनंद झाला होता ते मंगळसूत्र पाहून. त्याला ती फक्त आणि फक्त त्याची आहे हे आठवून वेगळंच सुख मिळत होतं. त्याला आनंद होत होता, पण इथे तिची हालत खराब होत होती. आधीच त्याच्या त्या परफ्यूमने तिला वेड लावलं होतं. त्या एसीमध्ये पण तिला घाम फुटला होता. डोंट आय लुक हँडसम? त्या बंद डोळ्यांना पाहून त्याने प्रश्न केला. तसे तिने खाडकन डोळे उघडले. अहो. आता पुन्हा तिच्या घशातून आवाज काही बाहेर निघाला नाही. तो इतका हँडसम होता की त्याला पाहिलं तर आपलीच नजर लागेल की काय असं वाटायचं तिला. आता हा बोलतोय की मी हँडसम नाही का? असं कसं बोलू शकतो तो? हेच कळत नव्हतं. पुन्हा त्याने आपली एक भुवई उंचावत तिच्याकडे पाहिलं. तिचं असं गप्प बसणं त्याला त्रास देत होतं. तिने मोकळेपणाने बोलावं असं वाटत होतं त्याला, पण ही होती की त्याला पाहून काही बोलतच नव्हती. यू टेल मी हाऊ आय एम. त्याला आता त्याची तारीफ ऐकायची होती तिच्या तोंडून, म्हणून आपली ती बोटं तिच्या गालावरून फिरवत तिला बोलत होता. पण त्याच्या अशा करण्याने तिने मात्र आवंढा गिळला होता. तिच्या डोळ्यात पाहत तो वाट पाहत होता ती बोलण्याची. अहो, तुम्ही कसे आहात हे मी नाही सांगू शकत. तिने कसे बसे तोंडातून शब्द बाहेर काढले. पण तिच्या उत्तराने त्याचं समाधान झालं नव्हतं. तिचं बोलणं ऐकून लगेच त्या गोऱ्या कपाळावर आठ्या पडल्या. तुम्ही माझं सर्वस्व आहात. तुम्ही माझ्यासाठी अंधारमय आयुष्यात चमकणारा काजवा आहात. तप्त धर्तीवर पडलेला पावसाचा पहिला थेंब आहात. माझ्या हृदयावर राज्य करणारा माझा राजा आहात. माझा प्रत्येक श्वास ज्याचं सतत नाव घेतो ते तुम्ही आहात. तुम्ही माझे आहात हेच खूप आहे. अहो, तुमच्याशिवाय आता मला काहीच नको. डोळ्यात पाणी आणून
ती त्याच्या गालावर आपला थरथरता हात ठेवून ती बोलत होती. त्याच्याबद्दल मनात एक वेगळीच ओढ होती. जशी जमेल तशी तिने ती व्यक्त करायचा प्रयत्न केला होता. आधीच खूप कमी बोलत होती, पण आज तिच्या सगळ्या लिमिट तिने क्रॉस केल्यासारख्या वाटल्या त्याला. लगेच त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे स्नायू जणू आनंदाने नाचू लागले होते. चेहरा लगेच उजळून निघाला होता. लगेच त्या नाजूक बाहुलीला त्याने आपल्या अंगावर ओढून घेतलं. अरे बाबा, अटॅक येऊन मरेल की ती. असं जवळ घेतलं की ती बया अजून गोंधळून जाते की बाबा. ती घाबरून त्याच्या डोळ्यात पाहत होती. आपण काही चुकीचं तर नाही ना बोललो, म्हणून लगेच विचार करू लागली. कधी मनातलं स्पष्ट बोलता नव्हतं आलं आणि आता बोलली तर हा रागावला की काय असं वाटलं. आय लव्ह यू, आनंदाने बोलला तो. आवाजावरून तो अतिप्रसन्न वाटला तिला. तिच्या आयुष्यात आपण महत्त्वाचे आहोत हे ऐकूनच त्याला अतिशय आनंद झाला होता, पण चेहऱ्यावरून त्याने तो आनंद दिसू दिला नव्हता. लगेच तिच्या त्या नाजूक ओठांना आपल्या ताब्यात घेतलं होतं. सध्या तिच्यावर भरभरून प्रेम करायचं होतं. तिच्या छातीचा जोर त्याच्या छातीवर पडत होता. बिचारी आपलं वजन त्याच्यावर पडणार नाही याची काळजी घेत होती, पण तो होता की अजून जास्त घट्ट पकडून बसला होता तिला. शेवटी आपला होता नव्हता भार त्याच्या अंगावर टाकून ती त्याच्या ओठात आपले ओठ मिसळू लागली. आज त्याने जेवण पण आपल्याच रूममध्ये मागवून घेतलं होतं. तिला आपल्या मिठीत घेऊन बराच वेळ बसून होता. प्रेमाची पुढची पायरी त्याने चढली नसली तरी तिचा हात हातात घेऊन असंच निवांत बसणं त्याला खूप भारी वाटत होतं. आता वेळ झाली होती जेव्हा तो तिला घेऊन त्याच्या गुप्त ठिकाणी जाणार होता. बेबी पिंक कलरचा जंपसूट घालून पोनीटेल बांधली होती तिने. चेहऱ्यावर हलका मेकअप होता. पहिल्यांदा असे कपडे घातले होते तर स्वतःला आरशात निरखून पाहत होती. आपलं वेगळंच रूप पाहत होती. चेहऱ्यावर आनंद होता. स्वीटहार्ट, कम. त्याने आपल्या हाताचे स्लीव्ज वर फोल्ड करत तिला आवाज दिला. ती बाहेर आली आणि नजर तिच्यावर खिळली. तिचा हात हातात घट्ट पकडून चालत होता. कुठे नेत आहे हे विचारण्याचे कष्ट तिने घेतले नव्हते. तो सोबत हवा होता फक्त. त्याचा सहवास तिला आवडत होता. मनात त्याच्याबद्दल काहीतरी जाणवत होतं. त्याचा स्पर्श हवा हवासा वाटत होता. दोघे आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघाले होते. आता नातं सुरू होणार होतं की अजून वेळ लागणार होता हे माहीत नव्हतं, पण दोघे सोबत असणार होते हे नक्की. देवा देवा, हेच पाहायचं बाकी होतं का? अहो, हे काय झालं ओ? तुम्हाला सांगते, त्याच चांडाळणीने माझ्या मुलीच्या मनात असं काही बाही भरवलं असणार. आग लागो त्या सटवीला. सुखाने जगणार नाही कधी. तिचा संसार कधीच चांगला होणार नाही. माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलं हो तिने. नाजुका डोक्याला हात लावून बसली होती. आरोहीचे वडील हातात एक लेटर पकडून बसले होते. परी घर सोडून निघून गेली होती. बरंच काही आपल्या आई वडिलांबद्दल लिहिलं होतं. आई वडील मानायला तिने आता नकार दिला होता.
कुठे जाते, काय करणार काहीच सांगितलं नव्हतं. पण आता तिचा आणि त्यांचा संबंध नसणार हे लिहिलं होतं. सगळ्या गोष्टीला नाजुका आता आरोहीला ब्लेम करत होती. इकडे त्रिलोक मात्र सगळी कामं मागे टाकून तो तिच्यासोबत एक अनोख्या प्रवासासाठी निघाला होता. कधी इतका निवांत तो नव्हताच, पण आता तिला अजून जवळून जाणून घ्यायची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. जॉन आणि चार्ली यांना कामाला लावून तिला घेऊन निघाला होता. सोबत त्याच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा होताच, पण थोडं अंतर ठेवून, कारण त्याला कोणाचाच डिस्टर्बन्स नको होता. संध्याकाळ झाली होती. त्याच्या हातात हात अजूनही तसाच होता. ती खिडकीतून बाहेर पाहत मागे सुटलेली झाडे आवडीने पाहत होती. नजर त्याच्याकडे नसली तरी मन मात्र त्याच्याच विचाराने भरून गेलं होतं. आज ती त्याची झाली होती. लग्न इतक्या पवित्र बंधनात असं अचानक अडकल्याने तिलाही थोडे दडपण आले होते. पण का कोणास ठाऊक, तो सोबत होता तर मनाला नवं चैतन्य लाभलं होतं. तिचा हात हातात धरून कॉलवर बोलत होता. व्याप खूप कमी होता. लगेच सगळं सोडून चालणार नव्हतं. त्याने लक्ष नाही दिले तर मिनिटात करोडो रुपयांचे नुकसान होणे साहजिक होते. मध्ये मध्ये नजर तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे जात होती. खिडकीतून बाहेर पाहताना थोडी खिडकी खाली केली होती. येणाऱ्या हवेमुळे चेहऱ्यावरून केस हळूवार स्पर्श करून तिला छेडत आहे असं वाटत होतं. त्या केसांचा आणि त्या हवेचाही त्याला थोडा राग आला. तिच्या त्या मऊशार गालांना स्पर्श करण्याचा हक्क फक्त त्याचा होता आणि तोच हक्क जणू ते केस आणि ती हवा त्याच्याकडून हिरावून घेत होते. लगेच तिला आपल्याकडे ओढून घेतलं त्याने आणि ती खिडकीच बंद केली. तिने नाक आकसून त्याच्याकडे पाहिलं. स्वतः काहीच बोलत नव्हता. जे काही कॉलवर बोलत होता ते एकतर ऐकू येत नव्हतं, इतका हळू बोलत होता, आणि काही ऐकू आलंच तर ती भाषा तिच्या समजण्यापलीकडे होती. काय करणार? तिला किंवा कोणाला तो जे काही बोलतोय ते कळू नये म्हणून कोड लँग्वेजमध्ये बोलत होता नेहमी. अहो, थोडासा चिडका आवाज त्याच्या कानावर पडला. व्हॉट? कळून न कळल्यासारखा वागत होता. बोलता बोलता त्याची बोटं तिच्या गालावर हळूवार फिरवली त्याने. आता कुठे त्याच्या मनाला समाधान लाभलं होतं. पण त्याच्या त्या बोटांच्या थंडगार स्पर्शाने तिचं ते एवढंसं हृदय मात्र उड्या मारू लागलं होतं. पुढे काहीच बोलू शकली नाही. तो मात्र हळूच गालात हसला. तिच्या चेहऱ्यावर असेच गोंधळलेले भाव पाहायला त्याला खूप मज्जा वाटत होती. स्वीटी, आय वॉन्ट टू ईट यू. अलगद तिचा गाल त्याच्या चिमटीत पकडून तिच्या नाकावर नाक घासत तो हळूच कुजबुजला. कसं असेल आरोहीचं नवीन आयुष्य? परी नक्की कुठे जाणार होती? त्रिलोक आरोहीच्या आयुष्यात सुख आणू शकेल ना? मंडळी, गोड गुलाबी भाग ऐकण्यास उत्सुक आहात ना? तर पुढील भाग लवकरच येईल. फक्त तेवढं कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.